Welcome to Lok Seva Spardha Pariksha. What is the rank of India in Henley Passport Index 2024? The Henley Passport Index, which ranks the world's most travel-friendly passport, has released its list for 2024 with European nations of France, Germany, Italy and Spain and Asia's Japan and Singapore sharing the number 1 spot. हेनले पासपोर्ट इंडेक्स रिलीज करण्यात आला आहे. यामध्ये पहिल्या क्रमांकावर युरोपातील फ्रान्स, जर्मनी, इटली, स्पेन हे देश आहेत. तसेच पहिल्या क्रमांकावर आशियातील जपान आणि सिंगापूर हे देश आहेत. भारताचा यामध्ये क्रमांक 80वा आहे. इंडिया मीनवाइल हॅज इम्प्रूव्ड इट्स रँकिंग अँड मूव्ड अप टू 18th पोझिशन फ्रॉम द प्रिव्हियस इयर रँकिंग 84. गेल्या वर्षी भारताचा हेनले पासपोर्ट इंडेक्समध्ये 84वा क्रमांक होता. यावर्षी इंडियाचा हेनले पासपोर्ट इंडेक्समध्ये 80वा क्रमांक आहे. दोज होल्डिंग अँड इंडियन पासपोर्ट हॅव व्हिसा फ्री ॲसेस टू 62 डेस्टिनेशन. ज्यांच्याकडे इंडियन पासपोर्ट आहे, ज्यांच्याकडे भारतीय पारपत्र आहे, ते 62 ठिकाणी 62 देशांना त्यांना मुक्तपणे संचार करता येऊ शकतो, व्हिसा फ्री संचार करता येऊ शकतो. वर्ल्ड्स मोस्ट पॉवरफुल पासपोर्ट. आपण काही महत्त्वाचे जगातील शक्तिशाली जे पारपत्र आहे, पासपोर्ट आहे ते बघूया. पहिल्या क्रमांकावर 6 कंट्रीज आहेत. देअर आर 6 कंट्रीज ऑन रँक 1 इन हेनले पासपोर्ट इंडेक्स. फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, सिंगापूर, स्पेन. Score 194. On the second position, Finland, South Korea, Sweden. Score 193. On third position, Austria, Denmark, Ireland, Netherlands. Score 192. On fourth position, Belgium, Luxembourg, Norway, Portugal, United Kingdom. Score 191. And on fifth position, Greece, Malta, Switzerland. Score 190. Most powerful passport. जगातील शक्तिशाली पारपत्र. A total of 6 countries across the world have secured top position in the 2024 हेनले पासपोर्ट इंडेक्स. एकूण 6 देशांनी, जगातील 6 देशांनी हेनले पासपोर्ट इंडेक्समध्ये पहिल्या क्रमांकावर स्थान मिळवले आहे. द कंट्रीज विथ द मोस्ट पॉवरफुल पासपोर्ट्स इन द वर्ल्ड इन्क्लूड फ्रान्स, जर्मनी, इटली, स्पेन, जपान अँड सिंगापूर. या 6 जे देश आहेत, पहिल्या क्रमांकावरील 6 देश आहेत फ्रान्स, जर्मनी, इटली, स्पेन, जपान आणि सिंगापूर. पासपोर्ट्स फ्रॉम ऑल दीज कंट्रीज provide visa-free access to 194 destination. ज्यांच्याकडे या 6 ज्या कंट्री आहेत, ज्यांच्याकडे फ्रान्स, जर्मनी, इटली, स्पेन, जपान आणि सिंगापूर या 6 कंट्रीजला जगातील 194 ठिकाणी व्हिसा फ्री एंट्री आहे, त्यांना व्हिसा लागणार नाही. जपान अँड सिंगापूर have retained their position which they had held for the last 5 years. जपान आणि सिंगापूर गेल्या 5 वर्षापासून क्रमांक 1 वर आहेत या हेनले पासपोर्ट इंडेक्समध्ये. साऊथ कोरिया, फिनलंड अँड स्वीडन आर सेकंड इन द लिस्ट. साऊथ कोरिया, फिनलंड आणि स्वीडन हे दुसऱ्या क्रमांकावर आहेत. दिस कंट्रीज फॅसिलिटेड व्हिसा फ्री ॲसेस टू 193 कंट्रीज. साऊथ कोरिया, फिनलंड आणि स्वीडन हे जगातील 193 देशांमध्ये व्हिसा फ्री मुक्त संचार करू शकतात. ऑस्ट्रिया, डेन्मार्क, आयर्लंड अँड द नेदरलँड आर इन द थर्ड प्लेस. ऑस्ट्रिया, डेन्मार्क, आयर्लंड आणि नेदरलँड तिसऱ्या क्रमांकावर आहेत. दिस कंट्रीज फॅसिलिटेड व्हिसा फ्री ट्रॅव्हल टू 192 कंट्रीज. ऑस्ट्रिया, डेन्मार्क आणि आयर्लंड जे आहेत ते जगातील 192 देशांमध्ये व्हिसा फ्री मुक्त संचार करू शकतात. द रँकिंग ऑफ द युनायटेड किंगडम हॅज क्लाइम्ब टू
climbed 2 places from 6th place last year to 4th place this year. जे युनायटेड किंगडमची पोझिशन आहे, रँकिंग आहे हेनले पासपोर्टमध्ये, ते गेल्या वर्षी 6व्या क्रमांकावरून यावर्षी 4थ्या क्रमांकावर आली आहे. म्हणजे युनायटेड किंगडमने 2 घर पुढे सरकून 4थ्या क्रमांकावर स्थान मिळवले आहे. स्वित्झर्लंड्स नेम इज इन द 5th प्लेस ऑन द लिस्ट. स्वित्झर्लंड हा जो देश आहे तो 5व्या क्रमांकावर आहे. अमेरिका इज इन 7th प्लेस ऑन दिस लिस्ट. अमेरिका हा हेनले पासपोर्ट इंडेक्समध्ये 7व्या क्रमांकावर आहे. लिस्ट पॉवरफुल पासपोर्ट. जगातील अगदी कमकुवत असे पारपत्र पासपोर्ट. तर जगातील सगळ्यात कमकुवत पासपोर्ट हा अफगाणिस्तानचा आहे. अफगाणिस्तानचा क्रमांक यामध्ये 104 आहे आणि अफगाणिस्तान केवळ 28 देशांमध्ये मुक्त संचार करू शकतो. 28 देशांमध्ये जाऊ शकतो. द वर्ल्ड लिस्ट पॉवरफुल पासपोर्ट इज फ्रॉम अफगाणिस्तान. इट इज रँक 104 with a reach of 28 countries. This is followed by Syria 103, Iraq 102, Pakistan 101 and Yemen 100. अफगाणिस्तानच्या आधी सिरिया 103 क्रमांकावर आहे, इराक 102, पाकिस्तान 101 आणि येमेन 100व्या क्रमांकावर आहे. Who publish inequality Inc. report at Davos World Economic Forum annual meeting. दावोस येथील जागतिक आर्थिक मंचाच्या वार्षिक परिषदेमध्ये असमानता इनइक्वॅलिटी इंक हा जो रिपोर्ट आहे हा कोणी प्रदर्शित केला आहे, पब्लिश केला आहे. द रिपोर्ट टायटल इनइक्वॅलिटी इंक वॉज पब्लिश बाय ऑक्सफॅम. हा रिपोर्ट जो आहे हा ऑक्सफॅम नावाच्या अमेरिकेतील एका संस्थेने हा रिपोर्ट सादर केला आहे. The report titled Inequality Inc. was published by Oxfam on 15 January 2024 at the World Economic Forum in Davos, Switzerland. Since 2020, the richest 5 men in the world have doubled their fortunes. During the same period, almost 5 billion people globally have become poorer. Hardship and hunger are a daily reality for many people worldwide. At current rates, it will take 230 years to end poverty, but we could have our first trillionaire in 10 years. हा रिपोर्ट असं सांगतो की 2020 पासनं जगातील जे 5 सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत त्यांची संपत्ती दुपटीने वाढली आहे आणि याच काळात जगातील 5 बिलियन म्हणजे 500 करोड लोकांचे जे इन्कम आहे, जे आपण काय म्हणू शकतो त्याला उत्पन्न आहे, जे 5 बिलियन लोक आहेत ते याच वेळेला गरीब झाले आहेत. हार्डशिप आणि हंगर ही रिॲलिटी आहे पूर्ण जगात. उपासमार आणि परिश्रम, कठोरपूर्ण जीवन हे रिॲलिटी आहे. आणि आजच्या घडीला जर बघितले तर ही गरिबी दूर होण्यासाठी 230 वर्ष लागतील असा हा रिपोर्ट सांगतो. परंतु केवळ 10 वर्षात आपल्याला जगातील पहिला ट्रिलियनियर हा दिसू शकतो. मुनव्वर राणा हू रिसेंटली पास अवे इज असोसिएटेड विथ विच फील्ड. मुनव्वर राणा ज्यांचे अलीकडेच निधन झाले आहे ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत. ही इज अ गझलकार. ही इज अ उर्दू पोएट. ही इज अ रिनोन उर्दू पोएट मुनव्वर राणा. मुनव्वर राणा यांचे 14 जानेवारी 2024 रोजी निधन झाले आहे. मुनव्वर राणा पास अवे ऑन 14 जानेवारी 2024. ही वॉज रिनोन उर्दू पोएट अँड गझलकार. अबाउट मुनव्वर राणांविषयी जाणूया. Munawwar Rana was born in Raebareli, Uttar Pradesh. He was widely recognized for his contribution to Urdu literature and poetry. His ghazals and poems resonate with his Indian audiences.
as he used Hindi and Awadhi words more than Persian and Arabic. His most powerful poem was Ma, which celebrated the virtues of mother in traditional ghazal form. He received several honors for his work in the form of literature, including the prestigious Sahitya Akademi Award in 2014 for his poetry book Shahabada. Other awards are Amir Khusro Award, Ghalib Award, Dr. Zakir Hussain Award, Mir Taqi Mir Award, द सरस्वती समाज अवॉर्ड. मुनव्वर राणा यांचा जन्म रायबरेली उत्तर प्रदेश येथे झाला होता. त्यांनी उर्दू साहित्यासाठी आणि काव्यसंग्रहासाठी आपले जीवन वेचले. त्यासाठी त्यांना ओळखतात. त्यांच्या गझल आणि कविता ह्या हिंदी आणि अवधी शब्दांमध्ये आहेत. त्यांनी जास्त पर्शियन आणि अरेबिकपेक्षा हिंदी आणि अवधी शब्दांचा गझल निर्माण करण्यासाठी वापर केला. त्यांची प्रसिद्ध अशी कविता मा ही त्यांची एक प्रसिद्ध कविता आहे मा, ती त्यांनी गझल फॉर्ममध्ये लिहिली आहे. त्यांना 2014 साली साहित्य अकादमी अवॉर्ड मिळाला आहे. हा साहित्य अकादमी अवॉर्ड त्यांना शहाबदा या काव्यसंग्रहासाठी मिळाला आहे. त्याशिवाय त्यांना अमीर खुसरो अवॉर्ड, गालिब अवॉर्ड, डॉक्टर झाकीर हुसेन अवॉर्ड, मीर ताकी मीर अवॉर्ड, द सरस्वती समाज अवॉर्ड हे अवॉर्ड त्यांना मिळाले आहेत. हू लॉन्च लखपती बैदो स्कीम. लखपती बैदो स्कीम कोणी लॉन्च केली? बैदो मीन्स सिस्टर. द आसाम गव्हर्नमेंट लॉन्च द लखपती बैदो स्कीम. आसाम सरकारने लखपती बैदो स्कीम ही लखपती बैदो योजना ही सुरू केली आहे. The Assam government launched the Lakhpati Baido scheme to empower 40 lakh self-help group workers to help them become rural micro-entrepreneur. आसाम सरकारने लखपती बैदो म्हणजे लखपती बहिणा ही योजना सुरू केली आहे, जी स्वयंसहाय्यता गटाला 40 लाख स्वयंसहाय्यता गटाला खेड्यातील 40 लाख स्वयंसहाय्यता गटाला छोटे उद्योजक म्हणून पुढे आणेल. लखपती बैदो स्कीम. द स्कीम विल ऑफर 35,000 फायनान्शियल असिस्टंट टू 40 lakh वुमन अँड एम्स टू एम्पॉवर देम टू अचीव ॲन्युअल इन्कम ऑफ ₹1 lakh. लखपती बैदो ही जी योजना आहे ती या स्वयंसहायता गटांना, या महिलांना 35,000चे आर्थिक सहाय्य करेल, जेणेकरून या 40 लाख ज्या महिला आहेत आसाममधील त्यांचे सशक्तीकरण होऊन त्या वार्षिक आपले उत्पन्न 1 लाखापर्यंत नेऊ शकतील. थँक्यू व्हेरी मच.